महत्वाची रियालिटी चेक म्हणजे अशी की जर तुम्ही 10वीतून 11वीला येताना तोच एक कॅज्युअल बिहेवियर घेऊन आलात तर ते खूप चुकीचं आहे. 11वी एक समुद्र आहे, 10वी पर्यंत छान अशी छोटस डबकं होतं असं आपण म्हणू शकतो. पण 11वी एक समुद्र आहे, 12वी महासागर आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही 11वीचा बेस क्लिअर नाही केला तर 12वीला तुम्हाला काहीच नाही समजणार. आणि हे जेव्हा मी म्हणते तेव्हा प्लीज ट्रस्ट मी, कारण तुम्ही इव्हन सिलेबस जरी पाहिला तरी पण तुम्हाला कळेल की जर तुमचे 11वीचे कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर 12वी समजायला खूप अवघड जाते. त्यात जर तुम्ही नीट किंवा जेडबलची तयारी करणार असाल ज्यामध्ये एनसीईआरटी बेस सिलेबस विचारला जातो त्यामध्ये तर हे अजूनच अवघड होतं. त्यामुळे प्लीज 11च्या कॉन्सेप्ट व्यवस्थित करा, कॉन्फिडन्स घ्या 11th मध्ये अभ्यास करून, आणि मग तुम्ही फुल कॉन्फिडन्स 12th मध्ये जा, आणि मग काय एग्जाम तो अपना है फिर तो हम फोड़ देंगे. सो दिस वॉज ऑल अबाउट. आता नक्की करायचं काय आहे? करायचं हे आहे की न चुकता आतापासून सुरुवातीपासून 2 ते 3 तासांचा अभ्यास मिनिमम करायची सवय लावायची आहे. सेल्फ स्टडी म्हणते मी, कोचिंग बिचिंग हे सगळं नंतर, ठीक आहे. सेल्फ स्टडी बद्दल सांगते, 2 ते 3 तास तरी केलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काय करायचं हे आपण नवीन व्हिडिओमध्ये बघूयात. स्वतःच्या नोट्स असल्याच पाहिजेत, सेल्फ स्टडी मध्ये ते येईलच. कुठल्याही प्रकारचा बॅकलॉग नाही ठेवायचा आहे. कधी आधी राहिलाच तर संडे सॅटर्डे जेव्हा पण सुट्टी असेल तेव्हा तो सगळा बॅकलॉग कव्हर करायचा आहे. वीकली रिव्हिजन करायचे आहेत, कारण आपण आठवडाभर जे काही शिकतो ते जर परत रिवाइज नाही केलं तर नेक्स्ट आठवड्यामध्ये पहिल्यापासून शिकावं लागेल. इतका वेळ नाही आपल्याकडे टाइमपास करण्यासाठी. सो त्याच्यामुळे जे काही या वीक मध्ये कराल ते या वीकचं या वीक मध्येच रिवाइज करायचंय, नेक्स्ट वीक मध्ये परत स्टार्ट, ठीक आहे. सो हे सगळं तुम्हाला करायचं आहे. तर अजून पण तुमच्याकडे वेळ आहे, म्हणजे अर्थात आता तुमची 11 चालू होईल तर सुरुवातीपासूनच सिरियसली तुम्हाला अभ्यास करायचा आहे, लक्ष द्यायचं आहे, तर तुमची 12वी वगैरे सगळं काही व्यवस्थित पार पडेल. सो त्याच्यामुळे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल, आणि या चुका झालेल्या आहेत करून तुम्ही करू नका. पुढच्याच हेच मागचा शहाणा, त्याप्रमाणे तुम्ही शहाणे व्हा आणि सुरुवातीपासून लक्ष द्या. बाकी ऑल द बेस्ट, आणि काही हेल्प हवी तर नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट सेशन.